वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल डायनामिक्समधील आपल्या डाऊट सेशनमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. एक्सरसाइज 1 मधील सेक्शन 3 जो आहे त्या सेक्शन 3 चे आता आपण डाऊट्स बघणार आहोत. मग चला आता जो सेक्शन 3 मधील सेकंड नंबरचा प्रॉब्लेम डाऊटला होता. प्रॉब्लेम असतो बघा, अ सॉलिड सिलेंडर of mass capital M and radius R is rolls without slipping down an inclined plane. त्या inclined plane ची लेंथ आहे L एवढी आणि तो एका पर्टिक्युलर हाईट वरती ठेवला आहे. ती हाईट दिली H. पुढे विचारलं, what is the speed of its center of mass when the cylinder reaches at its bottom. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलं ते एकदा समजून घेऊया. त्यांनी असं मेन्शन केलं की एक इन्क्लाइन प्लेन आहे. सो हिअर इज वी ड्रॉ वन इन्क्लाइन प्लेन. त्या इन्क्लाइन प्लेनची काहीतरी अँगल असेल, तो अँगल थीटा म्हणणार आपण. त्यानंतर याची काहीतरी हाईट पण असू शकते. ऑब्विसली हिअर इज सम हाईट. सो हिअर इज हाईट ऑफ दॅट इन्क्लाइन प्लेन. या ठिकाणी तो थीटा असेल आणि ही जी असेल ती लेंथ असेल एवढी. मग याच्यावरती एक असं सिलेंडर ठेवलेला असेल आणि फॉर एक्झाम्पल तो सिलेंडर अशा पद्धतीचा असणार आहे आणि तो सिलेंडर रोल्स होतोय विदाउट स्लिपिंग आणि ही त्याची सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी असेल. दिस इज द वेलॉसिटी ऑफ इट सेंटर ऑफ मास. मग आता याला कसं घेणार, तर त्याने विचारलं हे जे स्पीड असेल ते स्पीड किती असणार आहे. तर झालं काय, या ठिकाणी एनर्जीचं कन्व्हर्जन झालं. म्हणजे तो एका हायेस्ट पॉइंटला होता, हाईट एवढी होती, त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल टॉप पोझिशनला. कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, 0. आणि ज्यावेळेस तो बॉटमला पोहोचणार आहे त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी 0 होऊन जाईल आणि काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल. सो सिंपल वापरणार युजिंग थेरम कुठला, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बाय युजिंग कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मग कशी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू असेल कायनेटिक एनर्जी फायनल. आता पोटेन्शियल एनर्जी किती असते, mgh एवढी. आता याची कायनेटिक एनर्जी कोणची आहे, तर हा रोटेटही होतोय आणि ट्रान्सलेटही होतोय, त्यामुळे याची दोन कायनेटिक एनर्जी असणार आहे. कायनेटिक एनर्जी फर्स्ट ड्यू टू काय असेल, रोटेशनल, प्लस कायनेटिक एनर्जी येऊन जाणार आहे ड्यू टू ट्रान्सलेशन. मग याला सॉल्व करूया. हे असेल mgh, कायनेटिक एनर्जी रोटेशनल असणार आहे 1/2 I मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर आणि ट्रान्सलेशन असेल हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर. ओके. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथं सबस्टिट्यूट करून देऊया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड सिलेंडर ॲट इट सेंटर सर्वांना माहिती तो किती असतो, तो असतो mr²/2. हे सुद्धा आपण मागं घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी येऊन जाणार आहे mgh इज इक्वल टू हाफ ऑफ इथं असेल mr²/2 मल्टिप्लाय बाय ओमेगा आपण सबस्टिट्यूट करणार v²/r² बिकॉज v इज इक्वल टू काय असतो r मल्टिप्लाय बाय ओमेगा प्लस असेल हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v². सगळ्या ठिकाणी मास अँड मास गेट कॅन्सल. सो इथं असेल gh इज इक्वल टू या ठिकाणी r² आणि r² काय होऊन जाणार, कॅन्सल होऊन जाणार आहे. पुढे आहे v²/4 प्लस असेल v²/2. त्यानंतर याला जर सॉल्व केलं तर हे येऊन जातं 3v²/4 आणि तुम्हाला वेलॉसिटी विचारली. सो v² इज इक्वल टू असेल 4gh/3. सो यू गेट दी वेलॉसिटी v इज इक्वल टू किती आली, रूट ऑफ 4gh. किती असेल, रूट ऑफ 4gh/3. ही ॲक्च्युअली त्या सिलेंडरची ट्रान्सलेटिंग वेलॉसिटी असेल. सो ऑप्शन, युअर ऑप्शन सी इज करेक्ट. सोपं होता. चला मग आता सिमिलरली सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. हा होता सेकंड नंबरचा. आता प्रॉब्लेम सॉल्व करूया थर्ड नंबर. याच वेळी सॉल्वही करायचा आहे. प्रॉब्लेम नंबर थर्ड काय तो बघू. अ डिस्क ऑफ मास m and radius r is rolls
ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस. बघा एक डिस्क आहे, त्याचं मास m एवढं आहे, रेडियस r आहे आणि ही बाई डिस्क दिसते, ही हॉरिझॉन्टल सरफेसवरती रोल होते. अँड देन रोल्स अप अँड इन्क्लाइन प्लेन ॲज शोन इन द फिगर. त्यानंतर ही डिस्क होती, ही इकडं गेली आहे, एका पर्टिक्युलर हाईटवरती पोहोचली. रोल अप्स ॲट अ पर्टिक्युलर हाईट ऑन द इन्क्लाइन प्लेन. पुढे विचारलं इफ द वेलॉसिटी ऑफ डिस्क इज v, त्याची जी ट्रान्सलेटिंग वेलॉसिटी आहे ती किती आहे, v एवढी. आणि विचारलं द हाईट टू विच द डिस्क विल राईज विल बी. तुम्हाला फाईंड करायला लावली ही हाईट किती असेल. सेम प्रोसेस यूज करायची. काय झालंय, ज्याला कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये झालं, सो इथं आपण सिंपल म्हणणार कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि फायनल काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. मग त्याच्यावरती पोटेन्शियल एनर्जी किती होती, तर ती पोटेन्शियल एनर्जी आहे mgh एवढी. तुम्हाला हाईट विचारली. कायनेटिक एनर्जी दोन असणार आहे, एक असेल कायनेटिक एनर्जी ड्यू टू रोटेशनल, एक असेल कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशन. ओके, मग कायनेटिक एनर्जी पहिल्यांदा रोटेशनल फाईंड करणार. परत एकदा इथं डिस्क आहे, त्याच्या सेंटरला किती असते मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्कच्या सेंटरला असतो mr²/2, म्हणजे कायनेटिक एनर्जी असणार आहे हाफ ऑफ m रोटेशनल mr²/2 मल्टीप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. ट्रान्सलेशन असेल हाफ ऑफ m v² इज इक्वल टू किती असणार आहे mgh. मास अँड ऑल द केसेस मासेस कॅन्सल होऊन जातील. त्यानंतर इथं ओमेगा सबस्टिट्यूट करणार. ओमेगा इज इक्वल टू किती असेल v/r. सो आपलं जे इक्वेशन असणार आहे ते हाफ ऑफ r² v²/2 असेल अपॉन r² प्लस v²/2 इज इक्वल टू किती असणार आहे gh. r² अँड r² गेट कॅन्सल, 2 मल्टीप्लाय बाय 2 किती आलं 4, 1/4 मल्टीप्लाय बाय v² प्लस 1/2 मल्टीप्लाय बाय किती असेल v² इज इक्वल टू किती असेल gh. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हे येऊन जातं 3/4 v² इज इक्वल टू किती असेल gh. सो यू गेट द हाईट 3/4 v²/g. दिस इज युअर आन्सर. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. सोपा होता. ओके, व्हेरी गुड. चला आता प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट घेऊया. प्रॉब्लेम नंबर 4. A solid sphere is rolling on a frictionless surface shown in figure with a translation velocity v meter per second. If it is to climb the inclined surface, then velocity should be. बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय की हा जो स्पेअर असेल हा v एवढ्या वेलॉसिटीने चालला असणार आहे. ज्यावेळेस हा सरफेस जो असेल इन्क्लाइन सरफेस, याला क्लाइंब केल्यानंतर किंवा याला क्लाइंब करण्यासाठी त्याला वेलॉसिटी किती प्रोव्हाइड करावं लागेल. प्रॉब्लेम समज सर्वांना सिंपल काय फाईंड करायचं आहे, याला किती वेलॉसिटी प्रोव्हाइड करावं लागेल जेणेकरून हा इन्क्लाइन प्लेन क्लाइंब करू शकतो. ओके, चला मग आता सॉल्व करू. सो या ठिकाणी आपल्याला सॉलिड स्पेअर दिला असेल. मग जर सॉलिड स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट सेंटर किती असेल, कारण की हा जो सॉलिड स्पेअर असेल हा ट्रान्सलेटही होतोय आणि रोटेटही होतोय. त्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पेअर ॲट इट सेंटर असतो 2/5 mr² एवढा. आता इथं झालं काय, याला भेटलेली जी वेलॉसिटी होती ती कायनेटिक एनर्जी कोणची होती, कायनेटिक एनर्जी. ज्यावेळेस तो पर्टिक्युलर हाईट क्लाइंब करणार आहे त्यावेळेस त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन होऊन जाणार आहे पोटेन्शियल एनर्जीमध्ये. मग परत आपण काय वापरणार, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर वापरलं तर असेल इनिशियल कायनेटिक एनर्जी प्लस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी प्लस फायनल पोटेन्शियल एनर्जी. आता इनिशियल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, दोन कायनेटिक एनर्जीज असतील, एक रोटेशनल आणि एक काय असेल ट्रान्सलेशन. मग पहिले असणार आहे कायनेटिक एनर्जी ड्यू टू रोटेशनल प्लस कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशन. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय आहे 0, फायनली त्याला क्लाइंब करायचं आहे बरोबर. त्यामुळे फायनल जी वेलॉसिटी असेल ती 0 आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी असेल
mgh एवढी. मग आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असते? हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? हाफ ऑफ mv स्क्वेअर इज इक्वल टू किती असेल? mgh. मोमेंट ऑफ इनर्शिया आत्ताच फाइंड केला 2/5 mr स्क्वेअर. त्यानंतर ओमेगाची व्हॅल्यू असते v अपॉन r. व्हॅल्यू सिंपल काय करा? सबस्टिट्यूट करून द्या. सो 1/2 मल्टिप्लाय बाय 2/5 m r स्क्वेअर v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस 1/2 mv स्क्वेअर इज इक्वल टू mgh. आता ज्या टर्म कॅन्सल होते त्या टर्म ऑब्विसली आपण कॅन्सलच करत असतो. मग सगळ्या ठिकाणी मास जे असेल ते मास काय झालं? कॅन्सल झालं. सो मास हिअर इज ऑल्सो मास अँड मास सगळ्या ठिकाणी कॅन्सल झाला. 2 and 2 गेट कॅन्सल. सो इथं असेल r स्क्वेअर गेट कॅन्सल. v स्क्वेअर अपॉन 5 प्लस v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू किती असेल? gh. हे आलं 7 v स्क्वेअर अपॉन 10 इज इक्वल टू आलेला आहे gh. सो यू गेट द वेलॉसिटी v इज इक्वल टू 10 gh अपॉन 7. कशामध्ये? अंडर रूटमध्ये. म्हणजे ऑब्जेक्टला किती वेलॉसिटी प्रोव्हाइड करावं लागणार आहे? तर ती वेलॉसिटी शुड बी ग्रेटर दॅन 10 gh अपॉन किती असेल? 7. एवढी वेलॉसिटी काय करावं लागेल? त्याला प्रोव्हाइड करावं लागेल. वेलॉसिटी किती पाहिजे? रूट ऑफ 10 अपॉन 7 gh पेक्षा जास्त पाहिजे. सो यू गेट ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. हा, आता तुम्हाला जी वेलॉसिटी दिली आहे ती वेलॉसिटी ऑप्शन मध्ये बी आहे, पण ऑप्शन बी येत नाही. तिथं ऑप्शन मध्ये करेक्शन करून घ्यायचं. ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऑप्शन ए करेक्ट आहे. समजेल सर्वांना? प्रॉब्लेम सोपा होता. फक्त लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरा. त्या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून तुम्ही इझिली सांगू शकता कुठली एनर्जी कॉन्झर्व झालेली आहे. क्लिअर झालं? ओके, व्हेरी गुड. चला आता पुढील प्रॉब्लेम बघूया. सेक्शन 4 मधील जे प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊया. 2, 3, 4, 6 असे जे प्रॉब्लेम्स होते ते डाऊटला होते. सो 1 by 1 वी टेक अ प्रॉब्लेम. आता प्रत्येक प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 2 काय आहे? प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये सांगितलंय 2 रोटेटिंग बॉडीज हॅव सेम अँग्युलर मोमेंटम. बरं, 2 बॉडी रोटेट होत आहे, अँग्युलर मोमेंटम सेम आहे. अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवतो? तर सगळ्यांना माहिती आहे अँग्युलर मोमेंटम जे नी दाखवलं जातं और एल नी दाखवलं जातं. बरोबर? ठीक, आता पुढे बघू. बट देअर मुवमेंट्स ऑफ इनर्शिया आर I1 अँड I2 रिस्पेक्टिव्हली. दोन्ही बॉडीजचा मुवमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे I1 आणि I2. आणि कंडिशन दिली की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट बॉडी विल बी ग्रेटर दॅन मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड बॉडी. अँड दे आस्किंग विच बॉडी विल हॅव हायर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. आणि तुम्हाला काय विचारलं? कुठल्या बॉडीचं जी कायनेटिक एनर्जी असेल ती रोटेशन मध्ये जास्त असणार आहे. चला मग सॉल्व करूया. कायनेटिक एनर्जी जर बघितलं, कायनेटिक एनर्जीचं रिलेशन काय असतं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू असते हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. एवढी कायनेटिक एनर्जी असते. अँग्युलर मोमेंटम मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म मध्ये किती असतं? J इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय ओमेगा. म्हणजेच मला कायनेटिक एनर्जीला जे इक्वेशन 1 मी म्हणलो त्याला जर अँग्युलर मोमेंटम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला मल्टिप्लाय मोमेंट ऑफ इनर्शियाने करावं लागेल आणि डिवाइड मोमेंट ऑफ इनर्शियाने करावं लागेल. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन 1 काय होऊन जातं? 1/2 या I ला मोमेंट ऑफ इनर्शियाने मल्टिप्लाय जर केलं तर I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन किती असेल? I असेल. कुठे इक्वेशन चेंज झालंय वरचं? नाही. मग I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असेल? J स्क्वेअर. सो यू गेट दी कायनेटिक एनर्जी किती असेल? J स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाय बाय I. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट बॉडीसाठी असेल, फर्स्ट बॉडीसाठी ती असणार आहे J स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाय बाय I1. आणि सिमिलरली कायनेटिक एनर्जी सेकंड बॉडीसाठी असेल J स्क्वेअर अपॉन किती असणार आहे? 2 मल्टिप्लाय बाय I2. भेटले दोन इक्वेशन्स. मग आता सिंपल मला एक सांगायचं, तुम्ही इथं अँग्युलर मोमेंटम सेम आहे म्हणजे J1 इज इक्वल टू किती असेल? J असेल इज इक्वल टू काय असणार आहे? J. ही कंडिशन कोणची आली?
तर ते काय आहे, त्यांनी सांगितलंय सेम अँग्युलर मोमेंटम आहे. आणि तुम्हाला विचारलं काय, कायनेटिक एनर्जीचा रेशो. बघा दिलेला आहे एक इक्वेशन की मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट इज ग्रेटर दॅन मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड. मग दोन्ही इक्वेशन मध्ये कायनेटिक एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय आलं, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग जर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर कायनेटिक एनर्जी काय होऊन जाते, कमी होऊन जाते. सो इथं सिंपल रिलेशन येऊन जातं, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इन्क्रीजेस देन कायनेटिक एनर्जी गोज ऑन डिक्रीजेस. मग पहिल्या याचा इक्वेशनचा जर कायनेटिक मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर त्याच्यावाली कायनेटिक एनर्जी ऑब्विसली काय असणार आहे, कमी असणार आहे. कशापेक्षा, सेकंड बॉडीपेक्षा. हे झालं तुमच्यावाला आन्सर. म्हणजे तुम्ही याच्यावरून सिंपल एक सेंटेन्स सांगू शकता की कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन हे कुठं हायर असेल, सेकंड ऑब्जेक्ट मध्ये. आलं का इथं प्रूफ. सेकंड ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला हायर कायनेटिक एनर्जी भेटली. सोपं होतं. ओके, हे रिलेशन फक्त लक्षात ठेवा. कायनेटिक एनर्जी शुड बी कायनेटिक एनर्जी इन अँग्युलर मोमेंटमच्या टर्म मध्ये जे स्क्वेअर अपॉन 2i. ओके ठीक. चला सेकंड प्रॉब्लेम हा सगळ्यांचा सॉल्व्ह झाला असेल. आता पुढील प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 3. काय प्रॉब्लेम नंबर 3 इझी आहे बघा. अ थिन रॉड ऑफ लेंथ L is suspended from one end and rotate with n rotations per second. एक रॉड आहे, त्याची लेंथ L एवढी आहे, एका एंड पासून रोटेट होतोय आणि त्याचे जे रोटेशन्स आहे ते आहे n रोटेशन पर सेकंड. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स दिलेले आहेत. आणि पुढे विचारलं रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द रॉड विल बी. काय फाइंड करायची आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. चला मग सॉल्व्ह करूया. आता कायनेटिक एनर्जी ही मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मध्ये कशी दाखवली येते. सो कायनेटिक एनर्जीचं रिलेशन असतं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर असतं. बरोबर. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया जो काय दिलाय आपल्याला, मटेरियल बघा रॉड दिलाय, त्याच्यानंतर लेंथ L एवढी आहे आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या वन एंडला आहे. कुठं आहे, वन एंडला अँड रोटेट्स. सो हा जर असा रॉड असेल, हा असा रॉड असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या एका एंड मधून पास होत जर असेल तर यासाठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो या ऍक्सिस ऑफ रोटेशनचा, तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतलाय तो असतो ml स्क्वेअर अपॉन 3. म्हणजे आता जे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन असेल ते कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन कसं असणार आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार ml स्क्वेअर अपॉन 3 मल्टिप्लाय बाय काय असेल, ओमेगा स्क्वेअर. बरोबर. आता ओमेगा इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ रोटेशन्स मध्ये आपल्याला रिप्लेस करायचं आहे. मग आता मोमेंट ऑफ जो अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा हा n नंबर ऑफ टर्म्स मध्ये कसा रिप्लेस करू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला सिंपल रिप्लेस करता येईल, ओमेगा इज इक्वल टू काय असतो, 2 मल्टिप्लाय बाय n. व्हॅल्यू देऊया सबस्टिट्यूट करून. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ ml स्क्वेअर अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 2 n ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह करणार, इथं किती असणार आहे, 4, म्हणजे हे आलं 2 अपॉन 3. त्यानंतर किती असेल, l स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि काय असेल, n स्क्वेअर. ही असेल कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ रोटेशन. मग असा ऑप्शन आहे का, कुठं आहे ना, कुठे, ऑप्शन सी इट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना. ओके चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया, सोपे प्रॉब्लेम आहे. ठीक. सो प्रॉब्लेम नेक्स्ट, प्रॉब्लेम नंबर 4. सो प्रॉब्लेम 4 इज a rigid body of mass m rotates with angular velocity omega about an axis at a distance d from the center of mass g. बघा रे, एक रिजिड बॉडी आहे, ती मास m आहे, रोटेट होत आहे, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे, ऍक्सिस डिस्टन्स d मधून पास झालेला आहे, कुठून, सेंटर ऑफ मास g पासून. आणि तुम्हाला विचारलं द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ पॅरलल ऍक्सिस थ्रू g इज k. रेडियस ऑफ गायरेशन दिलाय k आणि जो थेरम वापरायचा आहे त्यासाठी हिंट सुद्धा दिलेली आहे, कोणचा आहे, पॅरलल ऍक्सिस. आणि विचारलं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ द बॉडी इज.
काय फाईन करायला लावलं? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. मग हा या टाईपचा प्रॉब्लेम तुमचा बऱ्याच वेळेस झालाय. सॉल्व्ह करूया. आता काय असणार आहे बघा, या ठिकाणी एक अशी रिजिड बॉडी असेल. सो हिअर इज वन रिजिड बॉडी. प्रॉब्लेम नंबर 4 आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 4. ही एक अशी फॉर एक्झाम्पल घेतो मी, अशी एक रिजिड बॉडी असेल. हिअर इज वन रिजिड बॉडी. त्यानंतर एक ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास झालेली असेल. ही ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल त्याच्या सेंटरमधून, आणि एक ॲक्सिस ऑफ रोटेशन पुढे त्यांनी सांगितलं आहे, वन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज ॲट डिस्टन्स डी फ्रॉम दी सेंटर ऑफ मास. हे बॉडीचं सेंटर ऑफ मास असेल, हे एवढं तिथून डी एवढं डिस्टन्स असणार आहे, आणि इथून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन गेलेली आहे. ही असेल ती ॲक्सिस ऑफ रोटेशन. ऑब्वियसली इथं कुठेही एक रिजिड बॉडी आहे, एनी शेप ऑफ द रिजिड बॉडी असेल, मग याला कोणीही कन्सिडर करायचं नाही की ही रिंग असेल, अजिबात नाही. ही याला मी नाव देतो, दिस इज एनी शेप ऑफ रिजिड बॉडी. एनी शेप ऑफ रिजिड बॉडी. इट इज नॉट द रिंग, इट इज नॉट द डिस्क. ओके. त्यानंतर एक ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालेली आहे, त्याच्या डी एवढ्या डिस्टन्स पासून, मग ही एक ॲक्सिस ऑफ रोटेशन इथून पास झाली. आता इथं जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, तो मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स सेंटर असेल, सेंटरला जी म्हणलंय, आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाईंड करायचा. सो ऑब्वियसली इथं जो थेरम वापरणार आहोत तो आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतो, आय प्राईम इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स सेंटर. सो वी टेक मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स सेंटर किती आहे, जी, प्लस एम मल्टिप्लाय बाय डी स्क्वेअर. व्हॅल्यू टाकून देऊ. आय प्राईम इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स सेंटर किती असणार आहे, तो असतो एम के स्क्वेअर. का के स्क्वेअर, तर रेडियस ऑफ गायरेशन दिलेली आहे के म्हणून. पुढं असेल प्लस एम मल्टिप्लाय बाय किती असेल, डी स्क्वेअर. मग याला कसं सिम्प्लिफाय करणार, आय प्राईम इज इक्वल टू मास कॉमन जर घेतलं तर किती असेल, के स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 1. विचारलं काय, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन किती असते, तो फॉर्म्युला असतो हाफ ऑफ 1/2 आय प्राईम मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो जो वरती फाईंड केला 1/2. मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू एम मल्टिप्लाय बाय असेल के स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. ओके. सो हे भेटलं तुम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. माझा ऑप्शन जिथं असेल ते तुमच्यावाला आन्सर असणार आहे. सो यू गेट हाफ ऑफ एम मल्टिप्लाय बाय के स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर multiply by omega square. So you get the option number C is your correct answer. क्लिअर झालं, सोपं होता. इथं कुठेही आणि कोणीही कन्सिडर करायचं नाही का मी घेतलेली जी बॉडी आहे ती रिंग आहे, ती डिस्क आहे, अजिबात नाही. मी फक्त सिंपल काय सांगितलं, इट इज एनी शेप ऑफ रिजिड बॉडी. काय आहे, एनी शेप ऑफ रिजिड बॉडी. आणि सिंपल काय वापरला, पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम वापरा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. चलायचं पुढील प्रॉब्लेमला. ओके, व्हेरी गुड. आता लास्ट प्रॉब्लेम आहे सेक्शन नंबर 4 मधील, तो प्रॉब्लेम बघूया पहिल्यांदा. सो हिअर इज लास्ट प्रॉब्लेम ऑफ सेक्शन नंबर 4. प्रॉब्लेम इज अ बॉडी इज रोलिंग विदाउट स्लिपिंग ऑन अ हॉरिझॉन्टल सरफेस and its rotational kinetic energy is equal to the translation kinetic energy the body is. तुम्हाला काय विचारलं, एक बॉडी आहे जी रोल होते हॉरिझॉन्टल सरफेस वरती, त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी दोन्ही काय आहे, इक्वल आहे. चला मग सॉल्व्ह करू. सो एक एनी शेप ऑफ रिजिड बॉडी असेल, इथे घेतो मी बघा, ही एनी शेप ऑफ रिजिड बॉडी कन्सिडर केलं मी. ठीक आहे. So here is any shape of rigid body. Now this body will be rolling as well as translating on the horizontal surface. Here is the horizontal surface.
त्या हॉरिझॉन्टल सरफेसवर ही बॉडी रोल सुद्धा होते आणि ही बॉडी रोल सुद्धा होते आणि ट्रान्सलेट सुद्धा होते. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्यावाली कायनेटिक एनर्जी जी रोटेशनल आहे इज इक्वल टू आहे कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन. मग या ठिकाणी एनी शेप ऑफ रिजिड बॉडी घेतल्यामुळे ही त्याच्यावाली काय असेल आहे रेडियस ऑफ गायरेशन. हा पॉइंट असेल कुठला. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे आय इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय के स्क्वेअर. मग याच्यावर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन किती असणार आहे हाफ ऑफ आय मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. आणि ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी किती असेल हाफ ऑफ एम मल्टिप्लाय बाय व्ही स्क्वेअर. वी सबस्टिट्यूट व्हॅल्यू हाफ ऑफ एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ एम मल्टिप्लाय बाय व्ही स्क्वेअर. पुढे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार 1/2. कोणची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार ओमेगा इज इक्वल टू किती असतो व्ही अपॉन आर. या ठिकाणी मास अँड मास गेट कॅन्सल. हाफ ऑफ 1/2 and 1/2 it's also get cancel. बरोबर. So 1/2 and 1/2 get cancel. After that इथं काय राहतं मग के स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू किती असेल व्ही स्क्वेअर. त्यानंतर व्ही स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर काय झाले कॅन्सल झाले. सो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू किती असेल 1. आणि हे तुम्हाला एक मी चार्ट बनवून दिलेला होता. त्याच्यामध्ये आपण सांगितलंय की रेडियस ऑफ गायरेशन डिवायडेड बाय रेडियस रेशो. रेडियस ऑफ गायरेशन डिवायडेड बाय रेडियस रेशो हा जर 1 आला आणि तो 1 कोणासाठी असतो रिंगसाठी असतो. म्हणजे ही जी बॉडी असेल ती कोणची असणार आहे रिंग असणार आहे. रिजिड बॉडी कोणची असेल रिंग असेल. क्लिअर झाला प्रॉब्लेम सर्वांना सोपा होता. ठीक आहे चला मग आता पुढील प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सेक्शन 5 मधील अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम सेक्शन 5 मधील आहे प्रॉब्लेम नंबर 1. याच्या अगोदर सेक्शन 5 मधील प्रॉब्लेम नंबर 1 आपण सॉल्व्ह करतोय. याच्यात काही करेक्शन आहे ते करेक्शन मी सांगून देतो. यामधील पहिलं जे करेक्शन आहे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये इथं साइन स्क्वेअर पाहिजे. इथं सर्व ठिकाणी किती पाहिजे साइन स्क्वेअर. here also sin square, here also cos square and here also cos square. ठीक आहे चला आता प्रॉब्लेम मध्ये क्लिअरन्स केला आहेत. आता सॉल्व्ह करूया. नाउ द प्रॉब्लेम इज द क्यूबिक ब्लॉक ऑफ मास m and side length b is placed on a smooth floor. A smooth and rigid rod length L and with negligible mass is leaning against the block. A spare mass capital M is attached to the upper end of the rod. The lower end of the rod is fixed at point O, but the rod can rotate freely around the point within the vertical plane. Initially, the angle between the rod and the floor is alpha while the system is at rest. After releasing, find speed of the block and the angle between the rod and the floor is beta. आता हे प्रॉब्लेम काय ते मी एकदा तुम्हाला सर्वांना समजून सांगतो. जसं की मी सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये करेक्शन आहे. इथं या ठिकाणी साइन स्क्वेअर आहे इथे कॉस स्क्वेअर आहे. प्रत्येक ठिकाणी करेक्शन करून घ्यायचं तुम्ही सर्वांनी. इथं ही साइन स्क्वेअर आहे आणि इथं ही कॉस स्क्वेअर आहे. आता प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय ते एकदा समजून घेऊ. काय सांगितलंय त्यांनी की हा एक हॉरिझॉन्टल सरफेस असेल त्या सरफेसला त्यांनी फ्रिक्शनलेस सरफेस सांगितलंय. सो हियर इज फ्रिक्शनलेस सरफेस. ऑन दिस फ्रिक्शनलेस सरफेस वन ब्लॉक इज अ प्लेस अँड त्याला क्यूबिक ब्लॉक म्हणलेला आहे. पुढे त्यांनी मासही दिले. मास ऑफ दॅट क्यूबिक ब्लॉक इज स्मॉल m आणि याची लेंथ दिलेली आहे ती आहे b एवढी. पुढे त्यांनी असं सांगितलं की एक ॲक्सिस ऑफ रोटेशन एक रॉड आहे जनरल. सो हियर इज द रॉड आणि त्या रॉडची जी पोझिशन आहे ती एक्झॅक्टली त्याच्या एजला आहे. सो हियर इज ओके.
किती अँगल तयार झालाय तो अँगलही दिलाय, तो अँगल आहे अल्फा एवढा. नेक्स्ट या ठिकाणी त्याच्या एंडला, त्या रॉडच्या एंडला एक स्पेअर अटॅच केला आहे. ऑब्विसली काय होणार आहे, त्या स्पेअरच्या वेटमुळेच, बिकॉज ऑफ द वेट ऑफ दॅट स्पेअर, दिस ब्लॉक इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v. ओके, हेच तुम्हाला दिलंय. आता सुरुवातीला ज्यावेळेस तो ब्लॉक v एवढ्या वेलॉसिटीना या फायनल पोझिशनला पोहोचणार आहे, या फायनल पोझिशनला, तर ही वेलॉसिटी म्हणजे हे स्पीड किती असेल ते तुम्हाला विचारलं. त्यानंतर याची जी लेंथ दिलेली आहे ती लेंथ आहे एल एवढी. मग सुरुवातीला बघणार, आता इथं सिंपल काय होणार आहे, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी होणार आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होऊन जाणार आहे. सगळ्यात सुरुवातीला बघूया की ज्या वेळेस रेस्ट पोझिशनला किती हाईट पासून तो स्पेअर जे होता तो रिलीज केलाय, म्हणजे ही हाईट आपण ही फाईन करून घेणार आहोत. मग ही हाईट कशी फाईन करणार, सर्वांना माहिती आहे, हा अँगल अल्फा जर असेल, फ्रंट साईड फाईन करायची, म्हणजे साइन अल्फा इज इक्वल टू किती असेल, एच प्राइम अपॉन हायपोटेनियस. सो यू गेट एच प्राइम इज इक्वल टू किती असेल, एल साइन अल्फा. आता तुम्हाला ही कंप्लीट हाईट भेटती, किती आली ती, एच प्राइम इज इक्वल टू आलेला आहे एल साइन अल्फा एवढं. आता पुढे तुम्हाला काय फाईन करायचं की सेकंड सिच्युएशन, ज्या वेळेस हा जो स्पेअर असेल तो खाली येऊन जाणार आहे. सो हियर इज द सेकंड सिच्युएशन, द ब्लॉक इज इट हियर, obviously this is moving with velocity and that velocity will be v. Here is the position of the block, it is obviously moving with velocity v, and this is the obviously their center velocity, center of mass velocity. त्यानंतर ही ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल आता. सो हियर इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा एक रॉड आहे. पुढे त्यांनी असं पण सांगितलं की जे रॉडचं जे मास आहे ते मास निग्लिजिबल आहे, म्हणजे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठेही तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करायचं नाही. आता याचं जे मोशन होतंय ते मोशन कोणामुळे होतंय, ऑब्विसली स्पेअरमुळे. का स्पेअरमुळे, कारण की स्पेअरवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झालाय. मग आता बघावे लागेल की तो ज्या वेळेस व्ही एवढा डिस्टन्स, हा जो ब्लॉक होता, हा जो ब्लॉक हा व्ही एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असेल, म्हणजेच ही हाईट किती असणार आहे, एवढी हाईट. ही हाईट आज आपल्याला इथं फाईन करायची. ही हाईट किती, वेट होतं एम जी एवढं, आणि त्याची हाईट किती आहे, तर ती हाईट आपल्याला आता काय करायची आहे, फाईन करायची. याला म्हणतो मी दिस इज एच ड्यू टू अल्फा अँड दिस इज एच ड्यू टू बीटा, आणि इथं अँगल किती असणार आहे, तो अँगल आहे बीटा एवढा. मग आता हे एच बीटा कसं सॉल्व करणार, सेम साइन बीटा इज इक्वल टू काय असणार आहे, एच ऑफ बीटा डिवायडेड बाय काय असेल, यल. तिची लेंथ असेल स्मॉल एल एवढी. स्मॉल एल घेऊ शकतो, कॅपिटल एल घेऊ शकतो, आपल्या चॉईसवरती. तर त्यांनी जी लेंथ दिलेली आहे ती कॅपिटल एल दिलेली आहे, त्यामुळे आपण याला प्रत्येक ठिकाणी ॲज अ कॅपिटल एलने रिप्लेस करूया. महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित समजून घ्या. सो एच ऑफ बीटा तुम्हाला भेटेल, तो येऊन जातो एल मल्टिप्लाय बाय साइन बीटा. आता जर व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, आपल्याला दोन हाईट भेटल्या, एक एच प्राइम भेटला. मी इथं परत एकदा सेम डायग्राम काढतो, फक्त आता मी ब्लॉक घेत नाही. झालं काय, मला काय फाईन करायचं आहे, सुरुवातीला सगळ्यात अगोदर पोटेन्शियल एनर्जी मी फाईन करून घेतो. हे दोन ॲक्सिस असतील, हा फर्स्ट ॲक्सिस जिथं अँगल किती होता अल्फा, त्यानंतर हा असेल सेकंड ॲक्सिस जिथं अँगल किती होता बीटा. दोन्ही ठिकाणी स्पेअर्स असतील, हे दोन्ही स्पेअर्स. त्यानंतर सुरुवातीला ही कंप्लीट हाईट होती,
ही हाईट आपण फाईंड केली आहे ऑलरेडी. ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला होता त्यावेळेस ही जी हाईट होती ती हाईट होती एच ऑफ अल्फा इज इक्वल टू यल साइन अल्फा एवढं. ही कंप्लीट हाईट इथून एवढी. ही एवढी हाईट असेल. ही हाईट किती आली यल साइन अल्फा इनिशियली रेस्ट पोझिशनला. म्हणजे एवढ्या हाईटवरून हा स्पेअर जो आहे तो स्पेअर आपण रिलीज करणार आहोत. आणि तो स्पेअर रिलीज करून तो किती हाईट वरती पोहोचला आहे तर तो स्पेअर रिलीज केल्यानंतर ग्राउंड पासून त्याची हाईट जी असेल ती असणार आहे एच बीटा इज इक्वल टू यल साइन बीटा. मग मला एक आन्सर द्यायचं तुम्ही सर्वांनी. तर याने इथून इथपर्यंत ऍक्च्युअल किती हाईट कव्हर केली. कारण की जो स्पेअर होता तो या ठिकाणी होता ना. म्हणजे इथून इथपर्यंत किती हाईट त्यांनी कव्हर केली. आणि ही हाईटला म्हणतो मी एच प्राईम. मग ही हाईट किती असेल. सो ऑब्विसली कंप्लीट हाईट किती होती एच अल्फा. एच अल्फा कसा बनला एच प्राईम प्लस एच बीटाने. म्हणजे तुम्हाला एच प्राईम भेटेल एच अल्फा मायनस एच बीटा. आता एच अल्फा किती आहे तुम्ही सर्व सांगू शकता. यू ऑल नो व्हॉट इज द एच अल्फा यल साइन अल्फा. व्हॉट इज एच बीटा एल साइन बीटा. कोणाला रिलीज केलंय स्पेअरला. स्पेअरचा मास किती आहे कॅपिटल एम एवढं. मग त्याची पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्पेअर किती असेल. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्पेअर इज एम जी एच प्राईम. कुठपर्यंत पोहोचला तो ब्लॉक या एच प्राईम पर्यंत पोहोचलाय. इथपर्यंत आल्यानंतर हा किती स्पीडनं चाललाय इथपर्यंत येण्यासाठी व्ही ऑफ सी एवढ्या स्पीडनं चाललाय. म्हणजे इथं त्याच्यावरती कायनेटिक एनर्जी काय होऊन जाणार आहे झिरो होऊन जाणार आहे. आणि परत त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जाणार आहे पोटेन्शियल एनर्जीमध्ये. मग तुम्हाला तेच बघायचं आहे की त्याच्यावरती हाईट किती आहे. म्हणून पोटेन्शियल एनर्जी असेल एम जी एच प्राईम. आणि ते इक्वेशन येऊन जातं एम जी एच प्राईम किती असणार आहे यल कॉमन जर घेतला तर येऊन जातो साइन अल्फा मायनस साइन बीटा एवढा. सो यू गेट द पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू स्पेअर किती असेल एम जी यल मल्टीप्लाय बाय साइन अल्फा मायनस साइन बीटा. एवढी त्याच्यावरती काय असेल पोटेन्शियल एनर्जी असेल. क्लिअर झालं सर्वांना. याला म्हणतो मी दिस इज इक्वेशन 1. मग आता होणार काय ज्या वेळेस हा जो स्पेअर आहे हा जो क्युबिकल ब्लॉक आहे हा क्युबिकल ब्लॉक व्ही ऑफ सी सेंटर ऑफ मास एवढी वेलॉसिटीनं मूव्ह होणार आहे त्यावेळेस इथं कन्व्हर्जन झालं स्पेअरच्या पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्पेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीमध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन झालं स्पेअरच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं इथं कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी भेटली. आता काय फाईंड करायची कायनेटिक एनर्जी फाईंड करायची. सो नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट इज द ऍक्च्युअल कायनेटिक एनर्जी. मग ही कायनेटिक एनर्जी टोटल असेल. का टोटल असेल तर या ठिकाणी जो ब्लॉक आहे तो ब्लॉकही मूव्ह होतोय आणि रॉडही खाली चाललाय. म्हणजे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी रोटेशनल असेल कोणासाठी पहिल्यांदा रॉडसाठी प्लस कायनेटिक एनर्जी असेल रोटेशनल कोणाची क्यूबची. आता हे क्यूबची रोटेशनल कशी येते ते पण सांगतो. आणि लास्टला असणार आहे कायनेटिक एनर्जी कोणाची असेल ट्रान्सलेशन असेल. क्लिअर झालं. आता ही क्यूबची रोटेशनल एनर्जी कशी काय ती पहिल्यांदा समजू. जर व्यवस्थित बघितलं डायग्राम मध्ये डायग्राम मी इथं परत दाखवतो बघा. या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल हा तुमचा क्यूब असेल. याशी तुमच्यावाली डायग्राम असणार आहे. त्यानंतर हा स्पेअर खाली चाललाय. ही स्पेअरची ट्रान्सलेशन वेलॉसिटी असणार आहे. आता जसं बघायला गेलं तर ड्यू टू वेट कॅपिटल मास त्याच्यावर जे आहे ते आहे कॅपिटल एम एवढं. मास ऑफ द स्पेअर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे
ते असेल mg आणि हा असा खाली आला आहे तो असेल mg. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो स्पेअर आहे तो खाली आला, त्यामुळे या ठिकाणी ब्लॉकच्या या पॉइंटला एक फोर्स अप्लाय झालाय, म्हणजे ही जी ॲक्सिस होती ती अशी रोटेट झाली. मग हा त्याचा काय झाला, ॲक्सिस ऑफ रोटेशन. ऑब्विसली हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, पण क्यूबच्या एज एका पॉइंटला तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाली, त्यामुळे हा काय झाला, ट्रान्सलेट झाला. आणि हे जे डिस्टन्स असेल तो किती ट्रान्सलेट झाला, तर ते डिस्टन्स होतं बी एवढं. बी का बी असेल तर त्याच्यावरली लेंथ किती आहे, बी एवढी. मग ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशन मधलं डिस्टन्स, त्यामुळे जो क्यूब असेल तो कुठे येऊन जातो, रोटेशनल मोशन मध्ये. क्लिअर झाला, ओके. आणि हा स्पेअर कुठेही रोटेट होत नाही, स्पेअर काय होतो, सरळ ट्रान्सलेट होतो. तो ऑब्विसली स्पेअर कसा ट्रान्सलेट व्हायला पाहिजे होता, ही असेल त्याच्यावरली ट्रान्सलेटिंग वेलोसिटी. पण बिकॉज ऑफ द रॉड देर इज मेकिंग अँगल, दिस अँगल इज अल्फा, सो हिअर इज टू कॉम्पोनंट्स ऑफ दॅट रॉड. एक असेल त्याच्यावाला रेडियल कॉम्पोनंट आणि याला दुसरा असणार आहे परपेंडिक्युलर टेंजेन्शियल कॉम्पोनंट. इथंही सेम, या ठिकाणी असेल त्या स्पेअरची वेलोसिटी v, याचेही दोन कॉम्पोनंट होणार आहे. एक असेल रेडियल कॉम्पोनंट आणि याला दुसरा परपेंडिक्युलर जो असणार आहे तो असेल टेंजेन्शियल कॉम्पोनंट. आणि टेंजेन्शियल कॉम्पोनंट किती असेल, हा अँगल जर बीटा असणार आहे तर टेंजेन्शियल कॉम्पोनंट असतो v साइन बीटा. वेलोसिटी मधलं रिलेशन काय, अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटी मधलं v इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय ओमेगा. तर या ठिकाणी आर म्हणजे काय असणार आहे, याच्यावरली लेंथ असेल. आणि ऑब्विसली मला काय फाइंड करायचं आहे, त्याच्यावरली फायनल कायनेटिक एनर्जी. मग फायनल कायनेटिक एनर्जी कुठल्या पोझिशनला आहे, बीटा ज्यावेळेस जो बीटा अँगल तयार करतो त्यावेळेस त्याची असणार आहे फायनल कायनेटिक एनर्जी. मग ती ट्रान्सलेशन वेलोसिटी असेल, या ठिकाणी v आपण रिप्लेस करणार आहोत आर मल्टिप्लाय बाय ओमेगाने, म्हणजे एल मल्टिप्लाय बाय ओमेगा मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, साइन बीटा. काय भेटलं मला, ट्रान्सलेशन वेलोसिटी. त्यानंतर जो क्यूब आहे त्या क्यूबची आपल्याला रोटेशनल वेलोसिटी फाइंड करायची आहे. मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल हाफ ऑफ आय मल्टिप्लाय बाय काय असतो, ओमेगा स्क्वेअर. कोणासाठी, क्यूब साठी. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द क्यूब किती असेल, तो किती असतो, m मल्टिप्लाय बाय डिस्टन्स स्क्वेअर. क्यूबचं मास किती आहे, स्मॉल m एवढं, आणि किती डिस्टन्स त्याने कव्हर केलंय, b एवढं, म्हणजे m मल्टिप्लाय बाय किती असेल, b स्क्वेअर. आणि त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ द रॉड. आता ऑब्विसली कायनेटिक एनर्जी ऑफ द रॉड जो असणार आहे तो असेल हाफ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड मल्टिप्लाय बाय काय असेल, ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो ॲक्सिस ऑफ रोटेशन रॉड साठी कुठं आहे, वन एंडला. मग वन एंड म्हणजे कुठं असेल, त्याच्या एंड पॉइंटला. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड ॲट इट्स एंड सगळ्यांना माहिती आहे तो किती असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू रॉडच्या एंडला तो असतो m l स्क्वेअर अपॉन 3. पण या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की रॉडचं जे मास आहे ते मास काय आहे, निग्लिजिबल. मग निग्लिजिबल असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी रॉड किती होऊन जाणार आहे, 0. मग आता कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन साठी मला कुठले कुठले व्हॅल्यूज माहिती पाहिजे होत्या. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ द रॉड किती आली, 0. कायनेटिक एनर्जी ऑफ द क्यूब किती आलेली आहे कायनेटिक एनर्जी ऑफ द क्यूब, तो ती कायनेटिक एनर्जी ऑफ द क्यूब येऊन जाते 1/2 m मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर एवढी. आणि कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी म्हणजे या स्पेअर जो आहे ना, या ठिकाणी हा जो स्पेअर आहे तर याच्यावाली जी एनर्जी असणार आहे ती ट्रान्सलेशन म्हणजे त्याची कोणची वेलोसिटी असणार आहे, टेंजेन्शियल वेलोसिटी. सो ती ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी येऊन जाते हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय कॅपिटल मास असेल m मल्टिप्लाय बाय vt स्क्वेअर. आता आपण काय करू, या सर्व व्हॅल्यूज कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देऊया. ज्यावेळेस मी याला कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देऊन जातो त्यावेळेस टोटल कायनेटिक एनर्जी येऊन जाते, रॉडची किती असेल 0, क्यूब किती असणार आहे हाफ ऑफ
m मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर प्लस ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ द स्पेअर किती असेल, कारण की स्पेअर ट्रान्सलेट होतोय आणि तो काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, म्हणजे m मल्टिप्लाय बाय टेंजेन्शियल वेलोसिटी स्क्वेअर. सो ते किती येऊन जातं बघा, कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू 0 तर आता घेणार नाहीच, इज इक्वल टू किती असेल, हाफ ऑफ m बी स्क्वेअर, या ठिकाणी एक टर्म राहिली, ओमेगा स्क्वेअर राहिलेला आहे, मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय टेंजेन्शियल वेलोसिटी असेल, जी टेंजेन्शियल वेलोसिटी आपण फाइंड केलेली आहे ती टेंजेन्शियल वेलोसिटी आपण इथं सबस्टिट्यूट करून देणार आहोत. मग ती किती येऊन जाते, या ठिकाणी जी लेंथ असणार आहे ती लेंथ L एवढी असेल आणि स्पेअरचं मास जे असेल ते असणार आहे कॅपिटल M एवढं. सो नेक्स्ट इज इथं असेल आता हाफ ऑफ कॅपिटल M, त्यानंतर V टेंजेन्शियल वी गेट L ओमेगा साइन बीटा, इथं असेल L स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर बीटा. आता हे इक्वेशन मधून ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन निघणार आहे. सो यू गेट टेंजेन्शियल कायनेटिक एनर्जी और टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू असेल ओमेगा स्क्वेअर 1 अपॉन कॉमन आला, पुढे असणार आहे m बी स्क्वेअर प्लस कॅपिटल M L स्क्वेअर साइन स्क्वेअर बीटा. हे काय भेटलं आपल्याला, टोटल कायनेटिक एनर्जी, याला म्हणतो मी इक्वेशन सेकंड. आता झालं काय तर बघा, वरती आपल्याला इक्वेशन 1 भेटलं, हे इक्वेशन 1 पोटेन्शियल एनर्जी भेटली, त्यानंतर इक्वेशन 2 आपल्याला भेटलेलं आहे, कायनेटिक एनर्जी भेटली. आता आपल्याला काय फाइंड करायचं, त्याच्यावाली व्हेलॉसिटी फाइंड करायची. पण झालं काय तर कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये, याला म्हणतो आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग ती पोटेन्शियल एनर्जी किती आली, ती आलेली आहे mgl मल्टिप्लाय बाय साइन अल्फा मायनस साइन बीटा इज इक्वल टू असेल 1/2 ओमेगा स्क्वेअर स्मॉल m बी स्क्वेअर प्लस असेल कॅपिटल M L स्क्वेअर साइन स्क्वेअर बीटा. यावरून मला ओमेगाची व्हॅल्यू भेटते, ओमेगा इज इक्वल टू असणार आहे अंडर रूट 2 कॅपिटल M GL मल्टिप्लाय बाय साइन अल्फा मायनस साइन बीटा डिवाइडेड बाय स्मॉल m बी स्क्वेअर प्लस कॅपिटल M L स्क्वेअर साइन स्क्वेअर बीटा. आता हे मला काय भेटलं तर याच्यावाली भेटली मला अँग्युलर वेलोसिटी, आणि ही अँग्युलर वेलोसिटी कशामुळे आली तर रॉड जो आहे तो रॉड काय होतोय, रोटेट होतोय. मग आता विचारलं काय, त्या ब्लॉकची सेंटर ऑफ मासची वेलोसिटी किती असेल, म्हणजे स्पीड किती असणार आहे, तर v इज इक्वल टू असणार आहे b मल्टिप्लाय बाय ओमेगा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायच्या फक्त, सिंपल. मग आता काय होऊन जातं, त्याचं स्पीड भेटेल तुम्हाला velocity at its center is equal to b multiply by अंडर रूट किती असणार आहे 2 mg multiply by L sin of alpha minus sin of beta divided by small m b square plus capital M L square साइन स्क्वेअर बीटा. मग असा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन तुमचा ऍक्च्युअल आन्सर असणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं होतं, प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायचा होता. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन गोष्टी फाइंड करायच्या होत्या, कायनेटिक एनर्जी किती असेल आणि पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे.
सो इथं सिम्पल कन्वर्जन झालं कायनेटिक एनर्जी इंटू पोटेन्शियल एनर्जीमध्ये. सो जे आन्सर आलं आहे बघा 2mgl साइन अल्फा मायनस साइन बीटा डिवायडेड बाय mb स्क्वेअर प्लस ml स्क्वेअर साइन स्क्वेअर बीटा, आणि हे जे आन्सर आहे ते ऑप्शन आपलं बी सांगते. सोपं होता, काहीच नाही, एकदम सिंपल आहे. यू हॅव टू फाइंड फर्स्ट पोटेन्शियल एनर्जी, compare with kinetic energy, find omega, then substitute omega in center of mass velocity equation. क्लिअर झालं? ओके. आता यापुढील जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटून जातील. आतापर्यंत कोणाला काही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही सांगू शकता. ओके, थँक्यू.